मानवनिर्मित कापडाचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे साहजिकच कापसापासून तयार होणारा सुताकडे सध्या मागणी आलेली आहे। आपण जर कच्च्या तेलाचं बघितलं तर कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। यामुळं पॉलिस्टरचे भाव आता आपल्याला 25% ते 40% वाढताना दिसून येतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाच्या भावात सुधारणा झालेली नाही, त्यामुळेच पॉलिस्टरची जी मागणी आहे ती मागणी आता कापसाकडे येते। त्यामुळे कापसाला मागणी वाढते आणि कापसाच्या भावामध्ये सुधारणा दिसून येते। त्याचाच परिणाम असा झाला की सध्या देशामध्ये आपल्याला कापसाला म्हणजे रुईला आणि दुसरीकडे सुताला चांगला उठाव मिळतो। केवळ देशातच नाही तर आपल्या शेजारच्या देशांकडून सध्या मागणी येत असल्याचं निर्यातदारांनी सांगितलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक इथं घटक येतो तो म्हणजे रुपयाचं अवमूल्यन। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रुपयाचं अवमूल्यन हो डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास 95 रुपयांच्या दरम्यान आपला रुपया जातो आणि याचाच परिणाम आयातीवर होतोय। म्हणजेच आयात सध्या महाग होते, निर्यात करणं तसं सोपं जाते कारण निर्यातीचे दर हे तेवढेच असणार डॉलरच्या तुलनेमध्ये, त्यामुळे निर्यातीला सध्या प्रोत्साहन मिळतंय असं निर्यातदारांचं म्हणणं आहे।